हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे रूपा आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी वगैरे काहीच घेऊन आलेली नाही। आज मी जाणार आहे फिरायला। तर कुठे जाणार आहे व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे। व्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। जे माझ्या चॅनलवर नवीन नसतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर हे बघा, इथं कसे नाटक करत होते, मला चिडवत होते। त्यांना कळालं की हिने फोन घेतलेला आहे ब्लॉगिंगसाठी, तर ते मला चिडवत होते। त्याच्यानंतर मग बाहेर निघालो तर इथं रोडचं काम चालू होतं आणि हे मला म्हटले की आता 4 व्हीलर नेणं तर काही शक्य नाही, 2 व्हीलरवरच जावं लागणार आहे। मी स्कार्फ विसरले होते, अजून स्कार्फ घ्यायला वरती गेले ना। फायनली आम्ही 2 व्हीलरवर निघालो। दक्षला थोडंसं बरं नव्हतं, पण त्याला औषधं वगैरे दिले आणि मग नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो। 26 जानेवारी होती म्हणून रोडावर खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि म्हणजे असं काही राहिलं ना तर फिरायची मजाच वेगळी असते। आणि खरं सांगू का, 2 व्हीलरवर फिरायला आवडतं, पण ऊन वगैरे राहिलं ना तर मजा येत नाही। तर आम्हाला जिथं यायचं होतं तिथं आम्ही फायनली आलेलो आहोत झुडिओमध्ये, आणि हे आत्ता नवीन ओपन झालेलं आहे। हे मला म्हटले की चल आता नवीन ओपन झालेलं आहे, तुला फिरवून आणतो म्हणून, कारण की इथून आमच्या घरापासून झुडिओ वगैरे खूप लांब आहे। तर आम्ही इथं वरती आलो। फर्स्ट फ्लोअरला त्यांनी व्हेजिटेबल्स वगैरे, भाज्या वगैरे असं ठेवलेलं आहे आणि सेकंड फ्लोअरला ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर एक वेळा तुम्ही नक्की येऊन इथं बघा। लेडीजसाठी तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि ज्यांना वेस्टर्न कपड्यांची आवड असेल तर ते इथं येऊन एक वेळा नक्की व्हिजिट करा। तर हे झुडिओ कुठे आहे, तर हे त्याचं लोकेशन तुम्हाला मी सांगत आहे की हे तळेगाव दाभाड्यामध्ये आत्ता जस्ट ओपन झालेलं आहे, म्हणजे न्यू ओपनिंग आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे। लहान मुलांपासून तर जेंट्स वगैरे सगळ्यांचे खूप सुंदर असं कलेक्शन आहे। पण मला थोडंसं महाग वाटलं, पण जर तुम्हाला आवड असेल ना, जर तुम्ही घेऊ शकणार असाल तर एक वेळा तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा। खूप सुंदर असं कलेक्शन आहे। पर्सनली मी तर इथून काहीच घेतलेलं नाही आणि असं काही छोट्या छोट्या मेकअपच्या ज्या गोष्टी वगैरे आहेत ना त्या स्वस्त आहेत की तुम्ही ते घेऊ शकता।
50 रुपये 100 रुपये क्लचर, सॉक्स, लहान मुलांसाठी सॉक्स वगैरे आणि लहान मुलांचे कपडे आहेत, म्हणजे स्वस्त आहेत लहान मुलांचे कपडे, एवढे महाग नाहीत आणि 79 रुपीजमध्ये हे सुंदर असे क्लचरसुद्धा होते. जर तुम्हाला छोट्या मोठ्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर एक वेळा तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर असं वेस्टर्न कलेक्शन आहे आणि ज्यांना नटायचं थटायचं आवडत असेल तर ते एक वेळा इथं नक्की व्हिजिट करा. फायनली आम्हाला जी शॉपिंग करायची होती फर्स्ट फ्लोअरवरून, ते आम्ही कपडे वगैरे जे आम्हाला घ्यायचे होते ते मी घेतलेले आहेत. आणि हे मला म्हटले की संडे होता, मी संडे बाजारात जाते, पण हे मला म्हटले की इथूनच घेऊन घे. खूप सुंदर असे फ्रूट्स होते आणि एवढे फ्रेश होते ना, आणि 50 रुपये किलो, म्हणजे एवढं महाग तर काही नाही, रिजनेबल वाटलं मला. मी सगळं फ्रूट्स, व्हेजिटेबल सगळं मला जे काही घ्यायचं होतं मी सगळं इथूनच घेऊन घेतलेलं आहे. हे मला म्हटले की आपल्याला इथून जायला घरी लेट होऊन जाईल आणि तुला जर घ्यायचं असेल तर इथून सगळं घेऊन घे. आणि ग्रॅप्स वगैरे, स्ट्रॉबेरी, आणि एकदम फ्रेश होते. 12 रुपये किलो टमाटे महाग नाहीत ना, असं पण मार्केटमध्ये 20 रुपये किलो देतच आहे. ज्या वेळेस मी भाजीपाला घ्यायला जाते त्यावेळेस मला तर याच्यापेक्षा तर जास्तच महाग भेटतं. तर हे मला म्हटले की तुला आता भाजीपाला घ्यायला मी इथंच घेऊन येत जाईल. खूप स्वस्त असं खूप वेगवेगळे प्रकारचे फ्रूटसुद्धा होते. तर इथून मी काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. मी तर फर्स्ट टाइम पाहिलं की इथे झुडिओमध्ये सुद्धा व्हेजिटेबल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि एवढे फ्रेश, याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांना नॉनव्हेज वगैरे ची आवड असेल तर इथं ते सुद्धा शॉप आहे, ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पुढे दाखवतेच की नॉनव्हेजचं सुद्धा खूप सुंदर असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आणि काय आहे माहिती का, इथं तुम्ही जो भाजीपाला घ्यायचा तो घेऊन जायचा आणि वजन करायचं. तिकडं ते लोक बसलेले असतात, ते वजनुसार आपल्या जी पिशव्या आहेत त्यांना टॅग लावून देतात आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा बिलिंग करतो तर ते बघा अशा प्रकारे सगळं वजन करतात ते आपल्या व्हेजिटेबल्सचं आणि त्या टॅग लावतात की किती वजन आहे, किती रुपये आहे. ज्या वेळेस बिलिंग करतात त्यावेळेस तर आपल्याला पेमेंट द्यायला इझी होतं. आणि इथं आमची सगळी शॉपिंग झालेली होती आणि आम्ही फायनली घरी जायला निघालो आहोत. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.